सुखी जीवनाची कामना करा अधिक मासाची साधना। आपल्या संस्कृतीमध्ये अधिक मासाचं विशेष महत्त्व आहे। अर्थात सुरुवातीला या महिन्याकडे अशुभ म्हणून बघितलं जायचं, त्यामुळे त्याला मलमास असंही नाव देण्यात आलं होतं। कोणत्याही प्रकारची शुभ कार्य या महिन्यात केली जात नव्हती, अर्थात ती आताही केली जात नाही। मात्र आता अधिक मासाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे। आध्यात्मिक दृष्टीने हा महिना आता खूप महत्त्वपूर्ण मानला जातो। किंबहुना हा महिना अत्यंत पुण्यदायी, आत्मशुद्धीचा आणि साधनेसाठी विशेष फलदायी मानला जातो। आपल्या कालगणनेनुसार सुमारे 32 महिने आणि 16 दिवसांनी हा महिना येतो। याला पुरुषोत्तम मास असं नाव देण्यात आलं आहे, कारण हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे। अशा या अधिक मासाचं महत्त्व, त्यात करायची साधना, ज्योतिषीय महत्त्व आणि टाळावयाच्या गोष्टी, हे सर्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। तो विषय म्हणजे अधिक मास होय। अधिक मासाला सुरुवात झाली असून त्याचं महत्त्व, या काळात करावयाची साधना, अशा अनेक गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत। तसंच या काळात काय करू नये हे देखील समजून घेणार आहोत। म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा। सुरुवातीला आपण अधिक मासाचं आध्यात्मिक महत्त्व समजून घेऊया, कारण या महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व प्रचंड मोठं आहे। संचित कर्म शुद्ध करण्याची संधी आपल्याला या काळात प्राप्त होत असते। तसंच हा काळ अपूर्ण राहिलेल्या साधनेला गती देण्याचा काळ मानला जातो। आपल्या आध्यात्मिक संस्कारानुसार या काळात दान, जप, तप, व्रत देखील मोठ्या प्रमाणात केले जातात, कारण असं मानलं जातं की या सर्व गोष्टींची फळं या काळात अनेक पटींनी मिळतात। यावरून अधिक महिन्याचं आध्यात्मिक महत्त्व आपल्या लक्षात येऊ शकतं। थोडक्यात सांगायचं झाल्यास मन, बुद्धी आणि आत्म्याचं संतुलन साधण्याचा हा महिना आहे। खरं सांगायचं तर प्रार्थना आणि साधना या गोष्टीचा मनुष्य जीवनावर मोठा प्रभाव घडून येतो। साधना योग्य प्रकारे केल्यास आपल्याला चमत्कारिक अनुभव देखील प्राप्त होऊ शकतात। खूप मोठा बदल आपल्या आयुष्यात घडून येऊ शकतो, एवढी शक्ती साधनेत आहे। विशेष बाब म्हणजे इतर महिन्यात केलेल्या साधनेपेक्षा अधिक मासातील साधना अधिक प्रभावी ठरते। त्यामुळे हा महिना अपूर्ण राहिलेल्या साधनेला गती देण्याचा काळ मानला जातो। प्रश्न असा आहे की साधना तर करायची, मात्र अधिक मासात नेमकी कोणती साधना करायला हवी, जेणेकरून जास्तीत जास्त शुभ फळं आपल्याला प्राप्त होऊ शकतील। तर या काळात आपण 4 प्रकारच्या साधना करू शकतो। त्यातील पहिली साधना म्हणजे मंत्राचा जप होय, दुसरी साधना म्हणजे दान होय, आणि तिसरी साधना म्हणजे स्वाध्याय, चौथी साधना म्हणजे उपवास होय। अशा प्रकारच्या साधना जर आपण या काळात करू शकतो, आणि मंत्रामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सर्वश्रेष्ठ मानला जातो। या काळात त्याचे आपल्याला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात, कारण जसं मी आधी सांगितलं की हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे। पुरुषोत्तम मास म्हणून आपण या महिन्याला ओळखतो। याशिवाय तुम्ही भगवद्गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण करू शकता, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील। दानधर्माच्या दृष्टीने विचार केला असता दान हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं। सर्वसाधारणपणे आर्थिक दान आपल्याला माहिती आहे, गरजवंतांची गरज भागेल अशा कोणत्याही गोष्टीचं यथाशक्ती आपण दान करू शकतो। त्यातही अन्नदान, वस्त्रदान, गोसेवा, धार्मिक ग्रंथांचं दान अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं। आपल्याकडे दान धर्माची मोठी परंपरा आहे, संस्कृतीचा, संस्काराचा तो एक भाग आहे। आम्ही देखील अनेक जातकांना उपाय म्हणून यथाशक्ती दान करण्याचा उपाय देत असतो। अधिक मासात केलेलं दान फारच लाभदायक ठरतं। स्वाध्यायाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास तुम्ही भगवद्गीता, पुराण यांचं वाचन या काळात करू शकतात। आपल्याकडे अनेक लोक अधिक मासाची पोथी वाचत असतात, मात्र त्यासोबत भगवद्गीता आणि पुराणाचं देखील वाचन करत असतो। त्या निमित्ताने आपण या काळासाठी ईश्वरासोबत जोडले जातो।
या काळात आध्यात्मिक चिंतन, आत्मपरीक्षण देखील महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढील साधना म्हणजे उपवास आणि सात्विकता होय. उपवास तर बहुतेक लोक करतात, मात्र सात्विकता म्हणजे मनात सात्विक भाव जोपासणं होय. या काळात शक्य असल्यास एकादशीचं व्रत सर्वांनी करायला हवं. इतर दिवशी सात्विक आहार घ्यावा, आपली वाणी आणि विचार संयमित ठेवावा. त्याचे परिणाम तुम्हाला सकारात्मक प्राप्त होतील. पुढील प्रश्न म्हणजे अधिक मासाला ज्योतिषशास्त्रात इतकं महत्त्व का देण्यात आलं आहे? तर तुम्हाला माहीत असेल की कालगणनेनुसार सूर्यवर्ष आणि चांद्रवर्ष यामध्ये 11 दिवसांचा फरक पडतो. तो फरक 32 महिने आणि 16 दिवसांनी एका महिन्याला एवढा होतो आणि तो फरक भरून काढण्यासाठी कालगणनेतील संतुलनासाठी अधिक मास अतिरिक्त महिना जोडला जातो. हे झालं कॅलेंडर किंवा कालगणनेनुसार. त्याच्या आध्यात्मिक दृष्टीने प्रचंड महत्त्व आहे, मात्र ज्योतिषीय दृष्टीने हा महिना ग्रहदोषाचं समन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. विशेषतः देवगुरु बृहस्पतीची कृपा वाढवण्यासाठी उत्तम काळ असतो. शनिदेवांशी संबंधित मानसिक ताणतणाव कमी करायचा असेल तर या काळात मंत्राचा जप करणं उपयुक्त असतं. पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या काळात दान आणि सेवाकार्य मोठ्या प्रमाणात केलं जातं. हा काळ बाह्य यशासाठी नसतो, तर अंतर्मुख होण्यासाठी असतो. ज्योतिष नियमानुसार अधिक मासामध्ये कुंडलीतील अष्टम, नवम आणि द्वादश ही 3 स्थानं सक्रिय होतात. त्यामुळे या स्थानासंबंधित साधना अधिक मासात अधिक फलदायी ठरते. पत्रिकेतील या 3 स्थानांचं स्वतंत्र एक अस्तित्व व महत्त्व आहे. पत्रिकेतील अष्टम स्थान हे कर्मशुद्धीचं मानलं जातं, नवम स्थान गुरुकृपेचं, तर द्वादश स्थान हे मोक्षाचं मानलं जातं. हा विषय प्रचंड मोठा आहे, त्यामुळे त्याच्यावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, जो या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचा लाभ घेऊ शकता. आता अधिक मासात काय करू नये? तर सामान्य समजुतीनुसार या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही, जे योग्य देखील आहे. सर्व प्रकारची शुभ कार्य या काळात टाळली जातात. जसं तुम्ही बघत असाल, मागील काही महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणात लग्नसराईची गडबड सुरू होती, मात्र तिला ब्रेक लागला. या काळात कोणताही शुभ मुहूर्त नाही. केवळ विवाह सोहळेच नव्हे, तर गृहप्रवेश, नवीन व्यवसायाची सुरुवात, मोठी भौतिक खरेदी असं कोणतंही कार्य या काळात करू नये. याशिवाय मानसिक आत्मिक शांती प्राप्त करण्याची असल्यामुळे अनावश्यक वादविवाद टाळावे. वाणीवर संयम ठेवावा, नकारात्मक बोलणं टाळावं, कुठल्याही गोष्टीचा अपव्यय टाळावा, इतरांना दुखवू नये. महत्त्वाची बाब म्हणजे साधनेत आळस करू नये, साधनेत खंड पडू नये, कारण या काळात सर्वात जास्त महत्त्वाची काही असेल तर ती साधना आहे. थोडक्यात अधिक मास म्हणजे आयुष्याला पॉज देऊन आत्म्याशी संवाद साधण्याचा काळ आहे. या काळात बाह्य धावपळ कमी करावी. जप, तप, दान आणि आत्मचिंतन अशा गोष्टीकडे मनाला वळवावं. असं केल्यास ग्रहशांतीच नव्हे, तर आत्मिक शांती देखील लाभू शकते. ग्रहानुसार दोष शमनाच्या दृष्टीने विचार केला असता ग्रहदोष शमनासाठी हा काळ अत्यंत प्रभावी आहे. ग्रहांच्या अशुभ प्रभावांना सौम्य करण्यासाठी आपण काही उपाय करू शकतो, जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वप्रथम सूर्यदोष शमनाच्या दृष्टीने विचार केला असता सूर्य हा आत्मा व पित्याचा कारक मानला जातो. त्यानुसार सूर्याचा अशुभ प्रभाव म्हणजे आत्मविश्वासात कमी येणं, वडिलांशी मतभेद होणं, मानसन्मानात अडथळे येणं, प्रतिष्ठा कमी होणं. यावर उपाय म्हणजे दररोज तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम गृहिणी सूर्याय नमः या सूर्यदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गहू, गूळ, तांब्याचं दान करा. तसंच वडिलांचा आदर करा. ज्येष्ठांना योग्य तो सन्मान द्या. चंद्रदोष शमनाच्या दृष्टीने चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. अशुभ चंद्राची लक्षणं म्हणजे मानसिक अस्थिरता, कुठल्या तरी गोष्टीची भीती वाटणं, भावनिक चढउतार होणं. आणि उपाय म्हणजे तुम्ही शिवचालिसाचं पठण करा किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. ओम सोमाय नमः या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. दूध, तांदूळ यासारख्या वस्तूंचं दान करा. आईची सेवा करा.
मनशांतीसाठी ध्यान करणं देखील तुमच्यासाठी लाभदायक राहील. मंगळ दोष शमनाच्या दृष्टीने मंगळ हा उग्र ग्रह आहे. अशुभ मंगळाची लक्षणं म्हणजे रागात वाढ होणं, अकारण वादविवाद होणं, रक्तदोष निर्माण होणं, विवाहात अडचणी निर्माण होणं. आणि उपाय म्हणजे तुम्ही हनुमानाची उपासना करा, हनुमान चालिसाचं पठण करा, ओम अंगारकाय नमः या मंगळाच्या मंत्राचा जप करा, मसूर डाळ व लाल रंगाच्या वस्त्रांचं परिधान करा. तसंच संयम आणि सेवाभाव या गोष्टी जीवनात वाढवायला हव्या. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. बुधदोष शमनाच्या दृष्टीने बुध हा बुद्धी आणि संवादाचा कारक ग्रह मानला जातो. अशुभ बुधाची लक्षणं म्हणजे निर्णय क्षमता कमी होणं, संवादात अडचणी निर्माण होणं, योग्य संवाद साधला न जाणं, अभ्यासात अडथळे निर्माण होणं. आणि उपाय म्हणजे तुम्ही बुद्धीची देवता श्री गणेशाची पूजा व उपासना करा. ओम बूम बुधाय नमः या बुधग्रहाच्या मंत्राचा जप करा. हिरव्या मुगाची डाळ आणि पुस्तकांचं गरजवंतांना दान करा. नेहमी सत्य बोलणं आणि स्पष्ट संवाद करा, त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. गुरुदोष शमनाच्या दृष्टीने गुरु हा ज्ञानाचा, शिक्षणाचा आणि भाग्याचा कारक ग्रह मानला जातो. अशुभ गुरुची लक्षणं म्हणजे जीवनात मार्गदर्शनाचा अभाव निर्माण होणं, शिक्षणात अडथळे निर्माण होणं, भाग्याचं सहकार्य कमी होणं. आणि उपाय म्हणजे तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा, पिवळे अन्न, हळद, चणे यांचं दान करा, गुरुसेवा करायला हवी, ज्ञानदान देखील करा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होतील. शुक्रदोष शमनाच्या दृष्टीने शुक्र हा सर्व प्रकारच्या सुखाचा, पैशाचा, नात्याचा कारक ग्रह मानला जातो. अशुभ शुक्राची लक्षणं म्हणजे नात्यांमध्ये ताणतणाव निर्माण होणं, आर्थिक असमतोल निर्माण होणं, सुखात अडथळे. आणि उपाय सांगायचं झाल्यास तुम्ही माता लक्ष्मीची उपासना करा. ओम शुक्राय नमः या मंत्राचा जप करा. पांढऱ्या रंगाची मिठाई, सुगंधित वस्तूंचं दान करा. स्वच्छता, सौंदर्य आणि नम्रता या गोष्टी अंगीकारायला हव्या, त्याचे शुभ प्रभाव प्राप्त होतील. शनिदोष शमनाच्या दृष्टीने शनिदेव हे विलंबाचे, न्यायाचे, परिश्रमाचे कारक ग्रह आहेत. अशुभ शनीची लक्षणं सांगायची झाल्यास कुठल्याही कामात विलंब निर्माण होणं, जीवनात संघर्षाचं प्रमाण वाढणं, भार वाढणं, कष्टांमध्ये परिश्रमात वाढ होणं. आणि उपाय म्हणजे शनिदेवांची प्रार्थना करा. ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. काळे तीळ, तेल, जप्पल अशा गोष्टींचं दान करा. तसंच श्रमदान आणि गरजूंची मदत देखील तुम्ही करू शकता. राहू दोष शमनाच्या दृष्टीने राहू हा संभ्रमाचा कारक आहे, अचानक घटना घडवणारा ग्रह मानला जातो. अशुभ राहूची लक्षणं म्हणजे मनात संभ्रम निर्माण होणं, भीती वाटणं, अडथळे निर्माण होणं. तुम्ही माता दुर्गाची उपासना करा. ओम राव्हे नमा मंत्राचा जप करा. निळ्या रंगाची वस्त्र आणि उडदाच्या डाळीचं दान करा. नकारात्मक सवयीपासून लांब राहा. केतू दोष शमनाच्या दृष्टीने केतू ग्रह हा अस्थिरतेचा, विरक्तीचा कारक मानला जातो. अशुभ केतूची लक्षणं सांगायची झाल्यास जीवनात अस्थिरता निर्माण होणं, अलिप्त राहावंसं वाटणं, अनिश्चितता निर्माण होणं. आणि उपाय म्हणजे श्री गणेशाची उपासना करा, ध्यान करा. ओम केतवे नमः या मंत्राचा जप करा. कुत्र्यांना पोळी खाऊ घाला. मौन साधना, ध्यान, आत्मपरीक्षण या गोष्टी करणं तुमच्यासाठी उपयुक्त राहील. थोडक्यात जप, दान, संयम आणि सेवा या सर्वांची एकत्रित फलश्रुती म्हणजे ग्रहशांती होय. आणि हेच अधिक मासातील विशेष सूत्र म्हणून सांगता येईल. अर्थात त्यातही ग्रहदोष शमनासाठी उपाय करताना ते भीतीपोटी करू नका. संपूर्ण भावना ठेवून श्रद्धेने साधना केली तर शुभ प्रभाव नक्की प्राप्त होतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक,
share and subscribe the channel. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.